रात्रीचा अंधार कायम होता. भिंती थंड होत्या, खिडक्या बंद होत आणि हवामध्ये एक अजीब सन्नाटा होता. रिया आपल्या बेडवरती झोपली होती तेव्हा अचानक तिच्या कानामध्ये हास्याचा आवाज आला. हळू पण अशी जसे काही कोणता पुराणा जखम पुन्हा ताजा होत आहे. रिया झटकन उठली. हास्य थांबलं होतं. तिच्या हृदयाची गती वाढली होती. ती म्हणाली, ही हास्य जाणं पहिचान असं कसं वाटलं? शांतता पुन्हा वापस आली. अचानक बाथरूममधून पाणी टपकण्याचा आवाज आला. आवाज थंडी आणि गुंजत होती, जसं काही एका जुन्या विहिरीमधून आवाज येत आहे. ती बेडवरून उतरली. फरशी खूप थंड झाली होती. दरवाजाच्या कडेमधून एक निळ्या रंगाची रोशनी दिसत होती. रिया हळूहळू बाथरूमकडे गेली. रियाची नजर जसेही आरशावरती पडली ती काप उठली. आरशामध्ये एक मुलगा होता. त्याच्या चेहऱ्यावरती एक भयानक हास्य होतं आणि ते हास्य बर्फासारखं थंड आणि निर्जीव होतं. कबीर! आरशातील मुलाने अचानक हास्य बंद केलं. त्याचे डोळे मोठे झाले, गहरी, काळी आणि डुबणारी. त्याची आवाज आरशाला भेदून बाहेर आली. तो तुला बोलवत आहे रिया. तिची श्वास घेण्याची गती वाढली. अचानक बाथटब हलू लागला. पाण्यातून वाफ यायला लागली. रिया मागे सरकत होती, परंतु दरवाजा आपल्या आप बंद झाला. आरसा काळा झाला. बाथटब पूर्ण पाण्याने भरला होता. पाणी आता फरशीवरती पडत होते. त्या पाण्यामधून काही हालचाल होत होती. अचानक एक सडलेला हात बाहेर आला. तो तुला बोलवत आहे रिया. अचानक तो हात तिच्या मानेकडे वळला. रिया ओरडली. तिचा आवाज पूर्ण खोलीमध्ये पसरला, परंतु काही क्षणातच सर्व काही संपून गेलं. रियाने डोळे उघडले तर सूर्याचे किरण खिडकीमधून रूममध्ये येत होते. ती आपल्या बेडवरती होती, परंतु तिचे श्वास अजून सुद्धा भारी होता. सकाळचे 9 वाजले होते. रियाने डोक्यावरती हात ठेवला. तिचा हात अजूनही थंडा होता. ओ गॉड, ते तर स्वप्न होतं, पण एवढं असली का वाटलं? अचानक दरवाजा उघडला. रियाचा पती आर्यन आतमध्ये आला. काय झालं रिया? चेहऱ्यावर 12 का वाजले आहेत? कोणतं खतरनाक स्वप्न पाहिलंय का तू? रियाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये अजून सुद्धा भीती होती. तिने हळूहळू सगळं काही सांगितलं. हास्य, बाथरूम, मिरर आणि कबीर. आर्यन शांत होता. नंतर बोलला, रिया, फक्त एक स्वप्नच तर होतं ते. तुला आठवतंय ना 10 वर्षांपूर्वी कसौली घाटीवर काय झालं होतं? किती मुलं गायब झाले होते. प्रत्येक जिभेवर फक्त एकच नाव होतं, जोकर हा सूर. लोक म्हणत होते तो 60 वर्षांपूर्वी एका गुपित प्रमाणे गायब झाला होता. मला आता सुद्धा वाटतं की तो एक सिरियल किलर होता. पण आर्यन, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. कबीरला त्या जोकरने टॉफी दिली होती आणि त्यानंतर कबीर कधीच नाही सापडला. आणि त्या दिवशी जेव्हा तो गायब झाला, आपले मम्मी पप्पा खूप घाबरले होते. त्याच रात्री त्यांनी कसौली सोडून दिलं होतं. बोलतात की तो जोकर 60 वर्षांपूर्वी एका गुपित प्रमाणाने गायब झाला होता. पण मला आता सुद्धा वाटतं की तो एक फक्त येडा माणूस होता, कोणी येडा अपराधी. रियाच्या डोळ्यात अश्रू आले. कसौलीच्या त्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या, जिथे काही क्षणी मुलं खेळायचे आणि अचानक गायब होऊन जायचे. रिया भिंतीवर टांगलेली एका फोटोकडे बघायला लागली, ज्यामध्ये 3 मुलं हसत होते. मागे बोर्डवरती लिहिलं होतं, लाफिंग सर्कस कसौली 10 years ago. तेव्हा आम्ही प्रत्येक वर्षी कसौली जातो, कबीरच्या आठवणीमध्ये. तिथे आम्ही तिघे खेळत होतो. ही आमची चूक होती की आम्ही त्याला एकटं सोडलं. त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी जातो. कदाचित तो आता सुद्धा आमचा वेट करत असेल. मला कसौली जायचंय. काही वेळानंतर गाडी पहाडी रस्त्यावरती जात होती. 4ही दिशांनी बर्फ पसरला होता. रस्त्यावरती प्रत्येक क्षणी पुराण्या भीतीचा साया होता. आर्यन ड्राईव्ह करत होता आणि रिया खिडकीच्या बाहेर बघत होती. रिया, तू त्या स्वप्नाला खूपच सिरियस घेतला आहेस. नाही आर्यन, ते स्वप्न नव्हतं. मी काल स्वप्नामध्ये कबीरला पाहिलं. तो बोलला की तो माझ्यासाठी थांबलाय तिथे. कदाचित तो अजून जिवंत असेल. आर्यन हसू लागला. त्या हसीमध्ये विश्वास नव्हता. जर तो खरोखरच जिवंत असता
तर तर त्याला कोणी ना कोणीतरी बघितलंच असतं. कबीर नंतर तर कोणता मुलगा सुद्धा गायब नाही झाला. तू विसरतोय आर्यन, कसौलीच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तो जोकर प्रत्येक 10 वर्षांनी वापस येतो. कबीरला जाऊन 10 वर्ष पूर्ण झालेत. आर्यनच्या चेहऱ्यावरती गंभीरता आली. कार आता हळू चालत होती. समोर धोक्यामध्ये एक तुटलेला बोर्ड होता, वेलकम टू कसौली, द लाफिंग ग्राउंड. हवेमध्ये तेच जुनं हास्य गुंजत होतं. हॉटेलच्या रस्त्यावरती रात्रीच्या शांततेने श्वासे थांबली होती. प्रत्येक रूम आपल्या थंड भिंतींसोबत झोपली होती. रिया आपल्या बेडवरती हातामध्ये आपला फोन घेऊन बसली होती. तिचे डोळे स्क्रीनवरती थांबले होते. कबीरचा जुना फोटो दिसत होता. हवा थंड होती, परंतु फोटोला पाहून तिच्या हृदयामध्ये अजीबसी गरमाहट आली होती. ती थोडीशी हसली आणि तेव्हा तेच हास्य पुन्हा गूंज उठलं. हळू, गहरी, परंतु आधीपेक्षा जास्त जवळ. एक थंड हवेचा झुळूक आतमध्ये आला आणि तिच्या केसांना स्पर्श करून गेला. रियाने मान उचलली. खिडकीचा पडदा फडफडाट करत होता. ती वळली आणि पाहिले की फरशीवरती काही पडले होते. तिने हळूच ते उचलले, परंतु तिचे हातांचे बोट कापत होते. ते एका जोकरचा मास्क होता, फाटलेला, परंतु त्याचं हास्य अजूनही ताजा होतं. तिचं हृदय जोरात धडकत होतं. ती आर्यनच्या खोलीकडे पळाली. काय झालं रिया, एवढ्या रात्री? आर्यन, मी कबीरचा फोटो बघत होते. अचानक तेज हवा आली आणि मग फरशीवरती हा मास्क पडलेला होता. बघ. रिया, बाहेर बर्फ पडत आहे. वाटतं हवेने उडल्यामुळे हे इकडं आलं असेल. तू ना खूपच घाबरत आहेस. जा लवकर झोप, आणि हो, झोपेचे औषधे वेळेवर घे. रिया शांत बसली. ती हळुवारपणे पुन्हा आपल्या खोलीमध्ये वापस आली. बेडवरती झोपण्यापूर्वी तिने आपली मेडिसिन घेतली, परंतु झोपेऐवजी पुन्हा तिच्या रूममध्ये ती थंडी भीती पसरली. पुन्हा रात्र झाली. घडीमध्ये 12 वाजले होते. तेवढ्यात खिडकीचा काच कापायला लागला. एक तेज हवेचा झुळूक आतमध्ये आला, बर्फांच्या कणासोबत. खिडकी आपल्या आप उघडली. रियाने घाबरून खिडकी बंद केली, परंतु हवा आता रूमच्या आतमध्ये होती. तिच्या चारो ओर घुमत होती. रिया, माझी प्रिय रिया, किती मोठी झाली आहेस तू, पण माझ्या नजरेत तू अजून पण ती लहान मुलगी आहेस. रियाचं शरीर स्तब्ध झालं. आवाज एवढी भारी होती, भिंती कापायला लागल्या. तुझा मित्र कबीर तुला खूप मिस करतो. तुला त्याच्याशी भेटायचं नाही आहे? रियाने घाबरून मागे पाहिलं. खिडकीच्या बाहेर एक साया होता. लाल डोळे, मोठी जीभ आणि हास्याने भरलेला चेहरा. तो जोकर होता, हासूर. त्याचं हास्य बर्फासारखे थंड होतं. तो डोके वळवून काचावरती हात ठेवत होता. त्याचे डोळे सरळ रियाच्या डोळ्यात बघत होते. रियाच्या मुखातून जोराची चीख निघाली आणि ती बेहोश झाली. सूर्याची हलकी किरणे पडद्यामधून रूममध्ये येत होती. रियाने डोळे उघडले. तिचे डोके भारी होते, शरीर थंड होते. ती बेडवरती बसली आणि स्वतःशी बोलली, ओ गॉड, ते स्वप्न होतं की सत्य? तेव्हा दरवाजा उघडतो. आर्यन तिच्या रूममध्ये येतो. रिया, लवकर तयार हो, आपल्याला इकडून निघायचंय. रियाला काहीतरी सांगायचं होतं, परंतु आर्यन निघून गेला. काही वेळानंतर दोघेही हॉटेलमधून बाहेर निघाले. सर्कसचं ग्राउंड आता एक खंडर होतं. तुटलेली चेअर्स, फाटलेले पोस्टर्स आणि सगळीकडे तेच जुनं हास्य. रिया तिथेच उभी होती, वर्षांनंतर, त्याच ठिकाणी जिथे सगळं काही संपलं होतं. रिया, तू इकडे काय करत आहेस? ते बघा आर्यन, तुला आठवतं आपण कबीरला शेवटी तिथेच पाहिलं होतं. तो जोकर त्याला चॉकलेट देत होतं आणि कबीर बोलला होता की आता येतो. काश आपण त्याला थांबवलं असतं. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. आर्यनने तिचा खांदा पकडला. रिया, याच्यात आपली चुकी नाही आहे. तो कोणी वेडा अपराधी होता जो आता संपलेला आहे.
परंतु त्या क्षणी ते हास्य पुन्हा वापस आलं, हळू, गहरी आणि ओळखीची. ती आवाज जमीनमधून नाही, हवेमधून येत होती. दोघांनी मागे वळून पाहिलं. त्यांच्यासमोर कबीर उभा होता. कबीर? कबीर आता हसत होता, परंतु त्याचं हास्य आता मासूम नव्हतं. तो पळत होता. रिया त्याच्या मागे धावू लागली. रिया, थांब, मला काही ठीक नाही वाटत आहे. परंतु रिया धावत राहिली. कबीर त्यांना जंगलाच्या गहराईमध्ये घेऊन गेला. तिथे एक जुना बंगला होता. जंगलाच्या मधोमध तो जुना बंगला असा वाटत होता जसे काही अजून जिवंत आहे. रिया आणि आर्यन बंगल्याच्या आतमध्ये गेले. आतमध्ये शांती होती. भिंतीवरती जोकरचे मास्क लटकवले होते, काही तुटलेले, काही हास्य असलेले. फरशीवरती तुटलेल्या खेळण्यांचे डोळे चमकत होते. अचानक एक तुटलेला म्युझिक बॉक्स स्वतःहून वाजायला लागला. रिया, मला ही जागा ठीक वाटत नाही आहे. कदाचित इथेच आपल्याला उत्तर भेटेल. रियाची नजर भिंतीवरती पडली आणि ती जोरात चिरकली. भिंतीवरती कबीर एका पालीप्रमाणे चिपकलेला होता आणि तो त्या दोघांना घोरत होता. त्याच क्षणी तो भिंतीवरून त्या दोघांकडे जानवरसारखा पळत आला. तुम्ही दोघं आता पण जिवंत आहात? मला एकटं सोडून पळून गेले होते, हो ना? रियाचे कदम मागे गेले. कबीर, आम्हाला तुला सोडायला नव्हते पाहिजे. आम्हाला माहिती असतं की तू नेहमीसाठी गायब होशील, तर आम्ही कधीच नसतो गेलो. कबीर रियाकडे घोरत घोरत बोलला. त्याची ताकद भीतीमध्ये आहे. जेवढं तुम्ही घाबरणार तेवढा तो हसणार. मी पण तसाच घाबरलो होतो आणि भीतीने मी इकडं मरून गेलो. त्याच वेळी रियाच्या पायांना कुणीतरी पकडले. रियाची नजर जसेही तिच्या पायांकडे गेली, रिया आणि आर्यनची चीख निघाली. खाली तोच जोकर आपली जीभ बाहेर काढून रियाच्या पायांना चाटत होता. त्याच्या डोळ्यात एक अजीब दहशत होती. त्या क्षणी तो उठून उभा राहिला आणि रियाकडे पाहून हसायला लागला. त्याचे भयानक हास्य बंगल्यामध्ये गुंजायला लागलं. मी तुला नाही घाबरत जोगो. बंगला कापत होता. भिंतीवरती दरारे पडली. अचानक आर्यनचे डोळे पांढरे झाले आणि तो खाली पडला. मी तुझ्याशी घाबरत नाही. तू फक्त एक जोकर आहेस, एक मजाक. जोकरचे हास्य भिंतीला कापत होते. त्याचा चेहरा लांब झाला. त्याची जीभ रेंगत जमिनीपर्यंत पोहोचली. त्याची सावली प्रत्येक भिंतीवर पसरली. भीती तिकडूनच सुरू होते रिया, आणि आता तुझी भीती माझी आहे. रियाने डोळे बंद केले. घाबरत ती बोलली, मी तुला नाही घाबरत, तू नकली आहेस. अचानक जोगोचे हास्य फिके पडले. त्याचं शरीर पिघळून धुव्यामध्ये पसरलं. तर त्याचा आवाज राहिला. भीती कभी नाही मरत रिया, तो फक्त वाट पाहतो पुढच्या चेहऱ्याची. रियाच्या कानामध्ये थंड हवा गुंजत होती. ती मागे वळली. तेव्हा तिने पाहिले, अंधारात फरशीवरती राखेमध्ये काही हलत होतं. ते आर्यनचं शरीर होतं, जे हळुवारपणे उठत होता. आर्यन? तो आता आर्यन नव्हता. त्याचे डोळे आता पूर्णपणे पांढरे झाले होते. त्याच्या ओठांवरती एक अजीब वाकडी मुस्कान होती, बिलकुल तशीच जशी त्या जोकरची होती. त्या मुस्कान सोबत तो फुसफुसत बोलला, हस रिया, आता तुझी बारी आहे. रियाचे कदम मागे वळले. भिंतींवरती पुन्हा तीच आवाज गुंजत होती. हसणं कधीच नाही मरत. दरवाजा आपल्याआप बंद झाला आणि अंधार सगळीकडे पसरला आणि बंगला पुन्हा शांत झाला.